लेट्स प्ले पहिला चेंडू मात्र इथं गोलंदाजी मार्क वरती ऋतिक, फलंदाजी मार्क वरती चेतन अँड आतिश. पाहूया सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. बेलापूर संघ वर्सेस सिवड. इथं मात्र पहिला चेंडू टाकतोय लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एक धाव मात्र जरूर स्कोर मध्ये ऍड होईल. पहिल्या धावेने मात्र इथं श्री गणेशा होतोय बेलापूर संघाचा. एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. आई एकविरा 11 बेलापूर संघ. पहिला चेंडू मात्र हाताला चांगल्या पद्धतीने स्पेस टाकला गेला. चांगला बॉल लोअर फुलटॉसचा हा चेंडू. पहिला चेंडू मात्र एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. स्ट्राईक देखील चेंज होईल. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती आतिश येतो, एक धुवाधार फलंदाज अष्टपैलू खेळाडू. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातोय. कव्हर्सच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. आतापर्यंत मात्र जर विचार केला 2 चेंडू रिलीज केले गेलेत. 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च देखील केल्या गेल्यात ऋतिकच्या माध्यमातून. बॅलन्स क्रिकेट पाहतोय आपण. 2 चेंडू आणि 2 धावा. इथं मात्र टाकलेला चेंडू. इथं मात्र 2 धावा धावून काढल्या जातात. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पुढील 4च्या घरामध्ये. 3 चेंडू आणि 4 धावा. गुड बॅटल. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने ऋतिकच्या माध्यमातून पाहतोय आपण. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मात्र आपण पाहू शकलो नाही बेलापूर संघाकडनं. पाहूया चौथा चेंडू रिलीज करेल ऋतिक. इथं मात्र चांगला फटका ग्रासपेटच्या साहाय्याने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु इथं क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय चेंडू. सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. साहाय्याने मात्र स्कोर बोर्ड मध्ये चांगली मात्र इथं धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. धावसंख्यांचा विचार केला तर 8 धावा धाव फलकावरती. चांगला फटका मात्र बॅटर चेतनच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग मात्र पाहतोय आपण. इथं मात्र उडवतोय चेंडू. चांगला फटका येतोय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र इथं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोचते 10च्या घरामध्ये. चांगलं षटक हाताळत असताना मात्र एक चौकार आणि एक 2 धावाची मात्र इथं चांगली खेळी मात्र चेतनच्या माध्यमातून पाहतोय. साकारण्याचा प्रयत्न केला जातोय. आता सातत्याने चांगले फटके देखील मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला झेल मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. पहिला हादरा लागतोय आई एकविरा 11 संघाला. डीजे
येस, ज्या फटक्याची गरज होती बेलापूर संघ आतुरतेने मोठ्या फटक्याची वाट पाहत होता आणि आता मात्र बॅटर आतिश मात्र दाखवते दमखम आणि एक चांगला फटका त्याच्या माध्यमातून एक जबरदस्त खेळी साकारताना आतिश षटकाराची गरज होती संघाला. तो षटकार मात्र मारून देतो. या षटकारानंतर धावसंख्या मात्र स्पीडने वाढते. 20 धावसंख्या. इथं मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय. चांगला कमबॅक मात्र जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र वाईट चेंडूचा इशारा येते पंचांकडनं. वाईट बॉल मात्र वाईट बॉलचा भरणा मात्र इथं कुठेतरी सीवूड संघाकडनं केला जातो की काय, कारण की वाईट चेंडू नंतर मात्र एक धाव मात्र स्कोअर बोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या 21. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय आई एकविरा बेलापूर संघ आणि चांगली फाईट मात्र दोन्ही संघादरम्यामध्ये पाहतोय आपण. चांगला क्रिकेट, चांगल्या दर्जाचा क्रिकेट मात्र सातत्याने. इथं मात्र पुन्हा एकदा तीच मिस्टेक. मी म्हटलं होतं कुठेतरी व्हाईटचा भरणा केला जातोय की काय, त्या पद्धतीने मात्र इथं सीवूड संघ सातत्याने व्हाईट टाकतोय आणि मात्र इथं अवंतर धावसंख्येमध्ये जरूर भर होते. अवंतर धावसंख्येने मात्र एक एक धाव मात्र वाढली जाते. एक एक धाव वाढल्यानंतर मात्र 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चांगला परफॉर्मन्स, कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र एक धावेला दुहेरी धावमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता असलेला हा बेलापूर संघ इथं मात्र चक्कवतोय, फसवते, परंतु वाईटचा इशारा येते पंचांकडनं. वाईट बॉल मात्र इथं येतोय. मानव मात्र कुठेतरी आपली दिशा भटकतोय, लाईन भटकतोय आणि मात्र इथं वाईट चेंडू. इथं मात्र लोअर फुल टचच्या पद्धतीचा चेंडू. मोठा फटका येतोय, एक बिग हिट येतोय, उडवतोय चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला कणकणीत षटकार. DJ धावसंख्या 29. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल मानवच्या षटकामधला. इथून पुढे मात्र चांगला फटका येतोय. येतोय षटकार. या 6 धावांनी मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र तब्बल 35 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि धुवाधार फलंदाजी मात्र आतिशच्या माध्यमातून. पाणी पाठवायचं, पाणी.
गोलंदाजी मार्क वरती राम. इथं मात्र रामचा पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती वाईड चेंडूचा इशारा येतोय. वाईडने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36-36. लॉस ऑफ 1 विकेट. इथून मात्र चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रासपेटच्या साईने मारलेला फटका. इथं मात्र मिसफिल्ड आणि नंतर पुन्हा एकदा तेच चित्र. जराशी मिसफिल्ड झाली का मात्र इथं बेलापूरचे खेळाडू मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर एक धावाला मात्र 2 धावामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये तरबेज. अतिशय घनाघाती जबरदस्त तेज तर्रार मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. बेलापूर संघाच्या या खेळाडू दोन्हीचे दोन्ही चपलाईने मात्र धावतात. एक धावाला मात्र 2 धावामध्ये कन्वर्ट केली जाते. इथून पुढे मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. मात्र सीवूड संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने डॉट चेंडू विकेट्स काढावे लागतील. इथं मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू परंतु सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षण थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 39-39. लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया काय घडतंय. अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र गोलंदाज राम मात्र कमबॅक करून देतोय की काय, कारण की चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती बॉल टाकतोय. निर्धाव चेंडू मात्र अजूनही सापडत नाही, परंतु 1 धाव 2 धाव अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन चालू आहे. कारण की धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावसंख्या बेलापूर संघाने मात्र इथं उभारताना दिसते. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सरळ डी झोनमध्ये जातोय. 1 धाव जरूर भेटेल. एका धावेने मात्र एकविरा बेलापूर संघ पोहोचतो 40च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या मात्र इथं पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना तिसरा षटक मात्र चांगला हाताळतोय, कारण की 35 धावा 2 षटकामध्ये गेल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करावं लागेल. कमबॅक करताना दिसतोय आपल्याला सध्या आपल्याला सीवूड संघ. इथून पुढे मात्र चांगला फटका मात्र गॅपमध्ये खेळून काढला गेला. ग्रासपेटच्या साईने मारलेला. मात्र इथं पुन्हा एकदा मिस्टेक होत आहे. पुन्हा एकदा 2 धावा मात्र इथं धावून काढल्या जातात. 1 धाव असताना मात्र दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट कशी करायची तो हा संघ दाखवतोय. आणि 2-2 धावांनी मात्र चांगल्या सिच्युएशनमध्ये चांगल्या स्थितीमध्ये मात्र बेलापूर संघाला घेऊन जातोय. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता सन्माननीय शिरवणी गावचे आमचे करणबाई घरत यांची उपस्थिती ते येते आणि संपूर्ण टीम त्यांची येते. आपलं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय करणबाई घरत आणि त्यांचे संपूर्ण टीम इथं उपस्थित होते. त्यांचं देखील आम्ही या टीम मॅचमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटला देखील सुरुवात करतो. सन्माननीय आमच्या शिरवणे गावची करणजी घरत यांची उपस्थिती झालेली, त्यांची संपूर्ण टीम आणि वालिया आणि संपूर्ण टीम. आपण आलात, आपण असं नसतं व्हायचं आहे, या बसायचं आहे आपण. त्यांची संपूर्ण टीम इथं उपस्थित झालेली आहे. लगेचच आपण मॅचकडे वळतो. मॅचचा जर स्कोरचा विचार केला आपण तर 42 धावा तब्बल धाव फरकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु इथं प्रयत्न फसतोय. मात्र डी झोनमध्ये जातो चेंडू. एकदम जरूर स्कोरमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ओव्हर क्रमांक 3, षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे.
43. म्हणजे जेव्हा 2 षटकामध्ये 35 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, कुठेतरी कमबॅकवाला षटक येणे गरजेचं होतं शिवूर संघाला आणि हा षटक मात्र राम हाताळला. रामने मात्र 8 धावा खर्च केल्या आणि कमबॅक करून दिलं ते शिवूर संघाला. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय. आता मात्र शेवटचा षटक हा नामारचा षटक, परंतु आतिश सारखा एक मोठा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय सातत्याने. इथून पुढे चांगला स्कोर उभारायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके बनवावे लागतील. कारण की जर विचार केला आपण तर चांगली फलंदाजी मात्र बेलापूर संघाकडनं चालू असताना मात्र तिसरा षटक मात्र रामचा एक चांगला षटक, 8 धावांचा षटक आला. त्यानंतर मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय अभय. काय करतोय संघासाठी, कितपर्यंत कामगिरी करून देतोय पाहूया. पण फलंदाजाचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र सातत्याने जतीन पाटील आणि आतिशच्या माध्यमातून पाहतोय. जतीन पाटील इन स्ट्राईकवरती असेल, जतीन पाटील नॉन स्ट्रायकर एंडवरती आतिश असेल. जतीन पाटीलचं काम आहे सिंगल करून आतिशकडे स्ट्राईक देणे, परंतु काय करतो हा जतीन पाटील येणाऱ्या ओव्हरमध्ये समजेल आपल्याला, पहिल्या चेंडूवरती समजेल. कारण की कमबॅक करायचं असेल शिवूर संघाला तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील सातत्याने. त्याचबरोबर मान्यवरांची उपस्थिती देखील आपण पाहतो. पहिला चेंडू मात्र इथं मारला आणि जे मी म्हटलं होतं एक धाव काढून मात्र इथं स्ट्राईक द्यावी लागेल आतिशला, कारण आतिश चांगली फलंदाजी करतोय, सातत्याने मोठे फटके खेळतोय. षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहिले, 3 षटकार आतापर्यंत तब्बल त्यांनी ठोकून काढलेले. पाहूया कितपर्यंत मजल मारून देतो बेलापूर संघाला. आतिश ऑन फायर, जबरदस्त फलंदाजी. आता मात्र स्ट्रायकर एंडला आतिश आणि गोलंदाजी मार्कवरती अभय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. इथं मात्र येतोय मोठा फटका, उडवतोय हाय अँड हँडसम व्हेरी बिग शॉट, सिक्सर. इथं मात्र षटकाराने सुरुवात, मी म्हटलं होतं स्ट्राईक द्या, रुटीन करावे लागेल. एक धाव काढून आतिशला स्ट्राईकवरती आणावं लागेल, कारण स्ट्राईकला जर आतिश आल्यानंतर मोठे फटके मात्र त्याच्या बॅटमध्ये आपण सातत्याने पाहतोय. चांगली फलंदाजी, हा उंच शरीरसृष्टीचा असलेला हा खेळाडू जबरदस्त फलंदाजी करतोय आणि जबरदस्त बॅटिंगच्या जीवावरती मात्र बेलापूर संघाला तारून घेतो की काय. चांगली फलंदाजी मात्र सातत्याने आतापर्यंत तब्बल 33 धावांवरती खेळतोय. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथं सिंगल, एक धाव जरूर भेटेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा फलकावरती लागल्या. त्यामध्ये 34 धावा मात्र वैयक्तिक आतिश खेळतोय. चांगली फलंदाजी मात्र कमबॅक करून देतो काय गोलंदाज अभय. कारण अभयची गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्याकडनं देखील पाहतोय आपण. एक षटकार जरूर खाल्ले त्याच्या ओव्हरमध्ये. इथं मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर आणि गोलंदाज याच्यामधला तालमेल न बसल्यामुळे इतर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथं रनआउटच्या स्वरूपाने मात्र जतीन पाटील जाईल बॅक टू द डग आउट डीजे. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सिद्धेश. आता मात्र कमबॅक करून देतोय जतीन. चांगली गोलंदाजी मात्र इथं स्ट्राईक चेंज करण्यासाठी रनआउटचा मात्र सॅक्रिफाय करावा लागला जतीनला. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र समाचार घेतोय, मात्र इथं क्षेत्ररक्षक बालाजी मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतोय आणि विकेटचं पतन होतंय आणि आतिश मात्र जातोय डग आउटला. एक मोठा विकेट मात्र काढून देतोय अभय. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र इथं मोठा विकेट आतिश, ज्याने तब्बल 34 धावांची बहारदार खेळी केली आणि मात्र विकेटची पतन होते. आतिश जातोय बॅक टू डग आउट. या चेंडूवरती जर षटकार मारला तर करणभाई घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. या चेंडूवरती सिक्सर मारलं तर. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. एक धाव मात्र घेतली, दुसरी धाव मात्र पूर्ण कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केली जातात. या 2 धावांनी मात्र षटक नंबर
4 समाप्त होते. पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आई एकविरा 11 बेलापूर संघ 54 धावा फटकावल्या आणि 55 धावांचं आव्हान असेल सिवूड संघापुढे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तोपर्यंत आपण आलेल्या मान्यवरांचं इथं स्वागत देखील करू, सन्मान देखील करू. करणबाई घरत इथं उपस्थित, त्यांच्या समोर त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहेत. वालिया इलेक्ट्रॉनिक्सचे आमचे प्रोप्रायटर वालिया देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण इथं चला या सन्मान घ्यायचा आहे. चला या सिद्धू कुंभार सन्मान करून घ्यायचंय. आलेले मान्यवरांचं मात्र इथं सन्मान देखील केलं जाईल. अतिथी देवो भव. आणि आजचा दिवस जर विचार केला, रिपब्लिक डे 26 जानेवारीचा दिवस आणि संविधान ज्या दिवशी लागू केला गेला भारत देशाला, तो दिवस हा करणबाई घरत यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र आपण हजेरी लावली तर मायेची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मानित केलं जाईल. त्यांनी देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. चला चला पटापट चला या. चला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आपण देखील रेडी राहायचं. सन्माननीय शिरवणे गावचे आमचे समाजसेवक करणबाई घरत यांचं देखील शुभ सन्मान केलं जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वेळात वेळ काढून मात्र इथं उपस्थिती हजेरी लावलेली आहे. त्यानंतर आणखी 3 सन्मान घेतले जातील. चला जितेन शिंदे आपला देखील शुभ सन्मान केलं जाईल. जितेन शिंदे आपण यायचंय, आपला देखील शुभ सन्मान केलं जाईल. करण भाई घरत यांची संपूर्ण टीम जितेन भाई शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान केलं जाईल. या चला चिंटू या आपण. जे सिद्धू कुंभार या आपण लगेचच सन्मान करून घ्यायचंय. जितेन शिंदे त्यानंतर सिद्धार्थ चोपडा ही संपूर्ण टीम करण भाई घरत यांची. सिद्धार्थ चोपडा आपला देखील सन्मान केला जाईल. सिद्धार्थ चोपडा या आपण. त्यानंतर राहुल जगताप आपण देखील वेळात वेळ काढून आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आणखी एक शुभ सन्मान केला जाईल. वालिया इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर स्वतः इथं वाल्याजी इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान केलं जाईल. वालिया इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर सिवूड्स येथे एक दुकान आहे. त्यानंतर सेक्टर 9 नेरूलमध्ये एक त्यांचं शॉप आहे इलेक्ट्रॉनिक्स. आमचे असे मित्र परममित्र वालियाजी यांचा देखील इथं सत्कार केला जाईल. आपण देखील वेळात वेळ काढून आले. सर्वांचं इथं धन्यवाद. आपण आभारी आहे. करणबाई घरत आणि त्यांची संपूर्ण टीम. एकदा आपल्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपण इथं वेळात वेळ काढून आलो त्याबद्दल पुन्हा एकदा चला वळतो आपण मॅचकडे. याचं मॅचमध्ये रंगतदार इथं आपण सामने पाहतो. 55 धावांचं तब्बल आव्हान असेल. 55 धावा कशा पद्धतीने इथं 3 षटकार मारला तर 1000 रुपये असेल करणबाई घरत यांची संपूर्ण टीम कडनं आणि स्वतः करणबाई यांच्याकडनं. बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला रघु आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. सिद्धू कुंभार रघु यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
चला पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज शरद योगेश माने. आता मात्र पहिला चेंडू उडवतोय चेंडू आणि हात खोलतोय, पहिल्या चेंडूवरती दाखवतोय मात्र नो बॉल आणि षटकार. मात्र 7 धावा इथं खर्च केल्या जातात. यस रघु यांचं मात्र शुभ सन्मान केलं जातंय. ताशा वादक शिरवणे गावचे फेमस ताशा वादक म्हणून त्यांना ओळखलं जातं. चला पहिल्या चेंडूवरती येतो मात्र षटकार, फ्री हिट येतो. नवीन चेंडू देऊन द्यायचं लगेच. चला काय फटका होता यार, जबरदस्त फटका, क्लास दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र नो बॉल, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चला 3 चौकारासाठी 1000 रुपये असतील, बॅक टू बॅक 3 चौकार. आणि मात्र आता हा षटकार आला बॅक टू बॅक 2 तर 500 रुपये. करण भाई घरत आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्याकडनं मात्र इथं प्राइज कॅश प्राइज दिले जातील. आता मात्र या चेंडूवरती षटकाराला नो बॉल, फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती काय करतो पाहूया. 55 धावांचा तगडा आव्हान आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथं षटकार. इथं मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, मात्र इथं फ्री हिटचा चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपाने मात्र 1 धाव जरूर भेटेल. काय कमबॅक होता यार, काय कमबॅक होता, जबरदस्त कमबॅक. पहिला चेंडू टाकला, नो बॉल टाकला, पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला. त्यानंतर मात्र गोलंदाजाला कमबॅक करायचं होतं. कमबॅक कसं करायचं असतं ते दाखवतोय. ब्लॉक कॉल पद्धतीचं चेंडू आणि तिन्ही टर्मच्या मध्ये पकडला होता फलंदाजाला, परंतु फ्री हिट असल्या कारणाने तो विकेट देऊ शकत नाही. तर 100% तो LBWच्या स्वरूपाने मात्र विकेटची पतन झाली असती, परंतु वाचवलं त्याला फ्री हिटनं. पाहूया आता पुन्हा एकदा मॅच मध्ये येते रंगत. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, 1 धाव जरूर खर्च जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 9. आतापर्यंत 2 चेंडू रिलीज करून झालेले आहेत. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पाहूया काय करतोय. इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मात्र नो बॉलचा इशारा येतोय आणि येतोय षटकार 6 धावांसाठी. या षटकारानंतर मात्र स्कोअर बोर्डचा विचार केला तर 9+6 7 धावा जरूर भेटतील. 2 नो बॉल मात्र खर्च केल्यानंतर मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते 16 रन. आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा येईल पंचांकडनं. इथं मात्र 2 बिमर चेंडू फेकल्यानंतर मात्र अनुप नवीन गोलंदाजी मार्क वरती. अनु ओके. आणि मात्र मारलेला चेंडू मात्र पहिला चेंडू मात्र इथं फसवतं आणि इथं मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने मात्र इथं फलंदाजाला रिलीफ भेटेल. मात्र चांगली फलंदाजी सातत्याने, मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि जबरदस्त फलंदाजी देखील पाहिली. पाहूया आता मात्र 17 धावा दाखल करते.
या 6 वरती मात्र 500 रुपये जरूर असतील. करणभाई घरत यांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीमकडनं 500 रुपये मात्र लावले गेलेत. या चेंडूवरती षटकार मारला तर इथं मात्र लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू मात्र इथं चेंडू मात्र चाललंय क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स. या चेंडूवरती 6 मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लक्षात घ्या सीवूड संघ. या चेंडूवरती जर सिक्सर मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. करणभाई खरं त्यांच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला गेला. कुठेतरी कमबॅक करतोय. कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट आणि कमबॅक करणे खूप गरजेचं आहे. कमबॅक करून देतो गोलंदाज. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. आता मात्र जर विचार केला तर या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र चांगली गोलंदाजी कंटिन्यू असतील. 1000 रुपये एक 6 साठी. चला मारा फलंदाज 6 आणि घ्या 1000 रुपये. इथं मात्र चांगला फटका येतोय. उडवतोय परंतु सीमारेषा पार जातोय. चौकार डीजे. चला या चौकारानंतर मात्र चांगली धावसंख्या मात्र इथं पाहतोय आपण. 22 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिला षटकाचा विचार केला तर 2 बीमर चेंडू 2 नो बॉल टाकल्यानंतर गोलंदाज चेंज झाला आणि गोलंदाज चेंज होत असताना मात्र 22 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर मॅचमध्ये पूर्णपणे रंगत येईल. मॅच चेंज होईल कारण की 55 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या. पाणी घेऊन जायचंय. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. समीकरण चेंज होते. चला पाणी घेऊन जायचंय. चला पाणी पाठवायचंय. चला नवीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. गोलंदाज संजय. इथं मात्र पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू मात्र जबरदस्त चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून पर्यंत मात्र षटकारसाठी नक्कीच ऑफर असेल. करणभाई खरत यांच्या माध्यमातून षटकाराला 1000 रुपये दिले जातील. इथं मात्र लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू. इथं मात्र फसतय आणि मात्र फसला फटका. इथं मात्र विकेटची पतन होते. पहिला हादरा बसतोय. मात्र इथं सीवूड संघाला पहिला विकेट मात्र डगआउटच्या दिशेने जाताना पाहतोय आपण. विनोद मात्र जातोय डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मात्र फलंदाजीसाठी येतोय. अक्षय भोसले मुसले. इथून जर विचार केला तर चांगला स्कोर मात्र सीवूड संघाकडनं खेळी चालू झाली होती. परंतु कुठेतरी संजय आला. संजय मात्र कमबॅक करून देते मात्र पुन्हा एकदा बेलापूर संघाला. आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. 2 चेंडू रिलीज केले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने बॅक टू बॅक डॉट चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय. आता बेलापूर संघाला कारण पहिला षटक खूप महागडं षटक ठरलं होतं. 22 धावांचं षटक होतं. परंतु कोण कमबॅक करतं. संजय बोलतो की मी कमबॅक करून दाखवतो. अतिशय जबरदस्त घणाघाती गोलंदाजी मात्र अक्षय सारख्या चांगल्या फलंदाजाला देखील जखडून ठेवतो. इथं मात्र येतोय फटका. परंतु इथं क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षकाची मात्र चपलाही पहा. इथं मात्र इंजर्ड झाले कोणीतरी. पटापट चला
जायचं आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये स्प्रे वगैरे घेऊन जायचं. इंजर्ड झालंय प्लेअर. चला चला मेडी फर्स्ट एड किट घेऊन जायचं लवकर पटापट मैदानामध्ये. चला प्लेअरला लवकरात लवकर पंच, आपण देखील थोडीशी
सिक्सरच्या नंतर मात्र ज्या सिक्सरची गरज होती, स्वतः फलंदाज 2 धावा होणार होत्या, पण तो स्वतः फलंदाज बोलला की नाही मी खेळतो, मी खेळेल, मी काढेल, आणि मात्र येतो षटकार. मात्र 36 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगली मॅच बनते की काय, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं चांगली गोलंदाजी सातत्याने अतिशय जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करून देतोय. अतिश म्हणतोय की तू मला षटकार मार, मी कमबॅक करेल, आणि 100% चांगला कमबॅक. आणि या कमबॅक नंतर मात्र चांगली स्थितीमध्ये सध्या बेलापूर संघ देखील पाहतोय आपण. दोन्ही संघ बॅलन्स क्रिकेट खेळतोय. इथं मात्र पटका फसतोय की काय, पटका फसलाय आणि स्वतः काय अफलातून रनिंग, आणि इथं मात्र काय बघतोय आपण, वड कॅच यार, वड कॅच, जबरदस्त कॅच, अफलातून क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र इथं गेला गोलंदाज स्वतः धावत गेला. अतिशय गरज होती आणि आतिश दाखवते मात्र आपले मनसोबे साफ करते. किती लांब कॅच असू दे, काही असू दे, ती मी घेऊ शकतो, आणि अशा पद्धतीची जबरदस्त कॅच, खूप बहारदार कॅच. डीजे त्यानंतर मात्र संजय आला. संजयने मात्र कमबॅक केलं, फक्त 5 धावांचा षटक फेटला आणि 2 विकेट जरूर घेतल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आतिशने देखील नो बॉल टाकले होते, वाईट्स टाकले होते, परंतु त्यानंतर कमबॅक कसं असतं ना ते दाखवतोय आतिश. अतिशय जबरदस्त कमबॅक आणि चांगली गोलंदाजीच्या जीवावर. मात्र आता 6 चेंडू आणि 19 धावा, 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती संदीप. इथून पुढे बॅटरचा विचार केला तर फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला विवेक, चेतन उबाले नॉन स्ट्राईकला, स्ट्रायकर एंडला विवेकला मात्र चार्ज घ्यावा लागेल. विवेकला मोठे फटके खेळावे लागतील, 3 मोठे हिट मारावे लागतील, 3 मोठे हिट उडवावे लागतील, परंतु गोलंदाज देखील तेवढाच तरबेज, तेवढाच डेंजरस गोलंदाज संदीपचा विचार केला तर सातत्याने चांगली गोलंदाजी बेलापूर एकविरा 11 बेलापूर संघासाठी तो करत असतो. आणि तो 4था षटक स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन येतोय. पाहूया स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 40+ क्रिकेटमध्ये देखील याला आपण पाहतो. तोच गोलंदाज संदीप बीट करतोय, पूर्णपणे चक्कवतोय फलंदाज विवेकला, आणि 1 धाव मात्र दिली जाते. एका धावेने मात्र इथं आता मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 18 धावा. मी म्हटलं होतं गोलंदाज हा 40+ मध्ये खेळणारा गोलंदाज संदीप, याची सातत्याने कामगिरीचा विचार केला तर 40+ संघ असेल, ओपनचा संघ असेल, चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने करतो. इथं मात्र चक्कवतोय, वाढ गोलंदाजी, स्विंग अँड मिस, काय गोलंदाजी करतो यार, जबरदस्त बॉलिंग संदीपच्या माध्यमातून पाहतोय आपण. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलतोय, सेवूड संघाला दबावाखाली आणतोय. 4 चेंडू आणि 18 धावा, 18 धावा आणि 4 चेंडू, वॉट अ मॅच यार, जबरदस्त बॉलिंग. इथं मात्र अटकवतंय, जकडवतंय, पकडवतंय आणि पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला गेला सीवूड संघाला मात्र कष्टाची पराकाष्ठा करावी लागतील. बॅक टू बॅक 3 हिट मोठे उडवावे लागतील. मित्रांनो, क्रिकेट आहे, किती चांगला गोलंदाज असला, किती चांगला फलंदाज असला तरी शेवटी क्षमता दाखवावी लागते, आणि ती क्षमता कोण दाखवेल तोच खरा विजेता ठरेल या मॅच मध्ये. पाहूया गोलंदाज दाखवतोय की फलंदाज दाखवते. अजूनही 3 चेंडू 18 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी, पूर्णपणे संघाला कमबॅक करून देते, संघाला विजयाच्या बोलावरती आणून ठेवते. गोलंदाज संदीप हा जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत आणि सुंदर जबरदस्त मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय. स्कोर बोर्ड पूर्णपणे दाबून ठेवलेला आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. जवळपास औपचारिकता आपण पाहतो मॅचची, कारण की आतापर्यंत आपण क्रिकेटमध्ये बरेच वेळेला अशा धावा होताना देखील बघितलेल्या, पण मिस्टेक करेल हा 40+चा गोलंदाज वाटत तर नाही मला. मी म्हटलं होतं मिस्टेक करणार नाही. हा गोलंदाज चपलाईने टाकतोय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचा अटॅक. आता मात्र 1 चेंडू आणि 17 धावा. सीवूड संघ पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला जातोय आणि मात्र
हरण्याच्या उंबरट्यावरती सध्या तरी सीवूड संघ आणि जिंकण्याच्या उंबरट्यावरती मात्र बेलापूर आई एकविरा 11 बेलापूर संघ चांगल्या स्थितीमध्ये इथून मात्र जिंकतोय सामना. वेल प्लेड बेलापूर आई एकविरा 11 संघ. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर जो संघाने चांगला खेळ केला तो सीवूडचा संघ. आपण देखील चांगला खेळ केला, आपला देखील अभिनंदन करतो आणि पुढच्या येणाऱ्या सीझनसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. यस, कॉम बॉक्समध्ये आपण चेंज करतोय. मी दीपेश पाटील आणि मी